आपण जर पाहिलं असेल 24 सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री धाराशिव या ठिकाणी दौऱ्यावर होते, पाहणी दौरा करायला गेले होते. त्यावेळी काही शेतकरी सांगत होते तुम्ही घोषणा करू नका, मीडियासमोर येताय घोषणा करता, पण आम्हाला प्रत्यक्षात काही मिळत नव्हतं. तेव्हा मुख्यमंत्री महोदय असे म्हणाले की तुम्ही राजकारण करू नका, परंतु एक प्रकारे मुख्यमंत्री साहेबांनी त्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्यायला पाहिजे, त्यांचे शब्द त्यांचे अश्रू पुसले पाहिजे, त्यांना जवळ घेऊन त्यांचं ऐकलं पाहिजे, खरी वस्तुस्थिती काय आहे. तेव्हा जर मुख्यमंत्री साहेबांनी जर त्यांचं ऐकलं असतं शेतकऱ्यांचं, तर ही मुजोरी ही मस्ती हे कालच्या कार्यक्रमामध्ये ते दिसतात, त्याच रात्री ते नाचतात. त्यांना काय माहितीये, मुख्यमंत्री आले पाहणी करून गेले, ये रे माझ्या मागलं हेच होणार आहे, पुढे काय होणार नाही. आणि त्यांच्या प्रति शेतकऱ्यांप्रती कुठेही त्यांच्या मनामध्ये संवेदनशीलता नाही, त्यांच्या मनामध्ये कुठे प्रेम नाही. इतकं प्रचंड हाकार माजलेला आहे. धाराशिव असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, एकूण शेतजमिनीपैकी 47% शेतजमीन पाण्याखाली गेलेले, इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे. परंतु ह्या सरकारला काही खेद नाही, हे नाही. कॅबिनेटमध्ये फक्त 8,000 रुपये हेक्टर मंजुरी केली, म्हणजे काय करताय तुम्ही. शेतकरी तोंडाला पाणी पुसतात. अरे शेतजमीन वाहून गेली पाण्याखाली, जमिनीमध्ये पाण्याच्या प्रवाहासारखे नदे ओढे नाले तयार झाले, शेतपिकं बागा सगळे वाहून गेलं. त्या ठिकाणी आता लोकांना राहायला जागा नाहीये, जनावरं वाहून गेली, जनावरांचे गोठे वाहून गेले. आता त्या ठिकाणी रोगराई पसरायला सुरुवात झालेली आहे. परंतु या शेतकऱ्यांबद्दल या सरकारच्या मनामध्ये कुठेही असूया नाही, त्यांच्या मनामध्ये कुठेही प्रेम नाही, शेतकऱ्यांच्या प्रती कुठेही त्यांना काही संवेदनशीलता नाही. त्यांना कशी मदत झाली पाहिजे, थेट मदत व्हायला पाहिजे. पंचनाम्याच्या गरकेमध्ये, जीपीआरएसच्या गरकेमध्ये ड्रोनद्वारे आम्ही पंचनामे करू असं सांगतात. एक तर तुम्ही दौऱ्यावर जात असताना लवाजमा घेऊन जाताय, त्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. विदर्भामध्ये देखील त्या ठिकाणी अशीच घटना घडली, पालकमंत्र्यांनी जायला पाहिजे ते गेले नाही, आणि नंतर ते ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांना रोषाला सामोरं जावं लागलं.